कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड आपल्याला जड जातो कोणाचे तरी आभार मानायचं म्हणल्यावर. जीवावर आल्यासारखं आपण थँक्यू म्हणतो कसं तरी. आणि इथंच आपली सर्व एनर्जी, अलाइनमेंट मिसमॅच होते. खरंच हा एकमेव मार्ग आहे, जर आपल्याला सर्व काही पाहिजे तर आपण त्या ग्रॅटिट्यूडच्या रेंजमध्ये राहायला शिकलं पाहिजे. ज्यावेळेस एखाद्याची नवीन कार बघून आपल्याला जलसी निर्माण होते, त्यावेळेस आपली एनर्जी मिसअलाइनमेंट होते. एखाद्याचा आनंद बघून आपल्याला कसं तरी वाटतं मनामध्ये, इथंच आपली एनर्जी ओळखायला येते. खरं तर त्यांच्या आनंदात आपण आनंद व्यक्त करायला पाहिजे, कारण ते पण एनर्जी आहेत, आपण पण एनर्जी आहोत. ज्यावेळेस आपण त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करू, ग्रॅटिट्यूड व्यक्त करू, त्यावेळेस आपण त्या एनर्जीमध्ये राहत असतो, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहत असतो. मात्र आपल्याला कधी हे समजलंच नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट शिकून घ्यायची, कधी पण आपल्याला प्रगती करायची असेल तर त्या प्रगती करणाऱ्या लोकांचं माइंडसेट कसं आहे याचा विचार करा. मग तुमच्या लक्षात येईल आपलं माइंडसेट किती कंजूस आहे. आपल्याला साधं थँक्यू म्हणायचंही जीवावर येतं. कोणाकडे बघून स्माईल करायला नको वाटतं. मात्र आजपासून असं ठरवा, जो माझ्याकडे बघून स्माईल करायला टाळतोय त्याच्याकडे मी स्माईल करेन बघून. त्यांना मी थँक्यू म्हणेन, त्यांचं अभिनंदन करेल त्यांनी एखादी वस्तू घेतली तर. कारण आपण सर्वजण एनर्जी आहे. आपली एनर्जी तर आपल्याला त्या हाय व्हायब्रेशनमध्ये ठेवायची असेल तर आपल्याला ग्रॅटिट्यूडनं सुरुवात करणं गरजेचं आहे. रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःबद्दल, आपल्या घरात आपली काळजी घेणाऱ्या त्या व्यक्तीला कधीतरी हग करा आणि म्हणा, तुझ्यामुळे माझं सर्व काही व्यवस्थित होतंय. किती भारी वाटेल. आज तुम्हाला देवाने विचारलं की मी तुला 1 करोड देतो, तू तुझ्याकडे जे आहे ते सर्व मला दे. तुम्ही तयार व्हाल का? तयार व्हाल का तुम्ही? नक्कीच नाही. कारण आपल्याला आपली फॅमिली प्रिय असते, पण कधीच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली नसते. आजपासून फक्त काही नका करू, सुरुवात ग्रॅटिट्यूडनं करा. प्रत्येक ज्याला तुम्ही स्पर्श करताय त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड, ज्या व्यक्तीला भेटतायत त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड. त्या व्यक्तीनं कधीतरी आपल्याला काहीतरी चांगला दिला असेल, काहीच नाही तरी स्माईल तरी, सपोर्ट, अनेक गोष्टी. वही पेन घेतला आणि जर तुम्ही चांगल्या गोष्टींची यादी काढायला लागला तर कदाचित तुम्हाला चांगल्या आठवणार नाहीत, मात्र निगेटिव्ह गोष्टींची यादी मोठी होईल तुमची. कारण आपला फोकस नेहमी त्याच गोष्टीवर जातो जे आपल्याला नको आहेत. म्हणून आजपासून आपला फोकस बदला. इमॅजिन करा, तुम्हाला पुढच्या 10 सेकंदामध्ये आपल्या आसपासच्या काळ्या वस्तू फक्त बघायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डोळे बंद करायचे आणि बघा तुम्ही हिरव्या आणि पिवळ्या वस्तू किती बघितल्या. कारण आपण ज्याचा विचार करतो त्याच वस्तू आपल्याला तोच कलर किंवा तेच दिसतं. म्हणून बाकीच्या गोष्टी अदृश्य होतात. आपण सतत फोकस निगेटिव्हिटीवर टाकतोय म्हणून त्या पॉझिटिव्ह गोष्टी दिसतही नाहीत. सतत आई वडिलांना दोष देतो. खरं तर जन्म देणं हेच खूप मोठं आपलं सौभाग्य आहे. आपल्याला त्यांनी जन्म दिला, हे सुंदर सृष्टी दाखवली, परंतु नाही, आपल्याला ते दिसत नाही. म्हणून आजपासून प्रत्येक जिथं तुम्ही स्पर्श करता त्याबद्दल, त्या वस्तू व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करा आणि ग्रॅटिट्यूडमध्ये राहा. काय बदल होतात पुढच्या 31 दिवसात, 21 दिवसात ते निश्चित बघा आणि परत येऊन मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला जास्त जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.